चला नमस्कार सर्वांना। बघा नवीन वर्षामध्ये नवीन जाहिराती येण्यास प्रारंभ झालेला आहे। तर यामध्ये आता पहिले जे की लेखा कोशागार विभाग जाहिराती आल्या, आता नंतर आगामी सर्वात मोठी एक भरती येणार जी की आरोग्य विभाग भरती आहे। लक्षात घ्या कोणती? आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी, अकंत्राटी किंवा कुशल कामगार, अकुशल कामगाराची काय आता लवकरच जाहिरात येणार आहे। 1-2 महिन्यामध्ये जाहिरात येऊन जाईल। बघा की यामध्ये जाहिरात येताना किती काल शासन मान्य आकृतीला मान्यता मिळेल, या आकृती बंधानुसार विचार केला किती 2070। लक्षात घ्या 2070 पदाची काय भरती होणार आहे, 2017 पदाची भरती होणार आहे। मग यासाठी नेमकी पात्रता काय असणार आहे आणि नेमकं तुमच्याकडे याच्यामध्ये अनुभव पाहिजे का नाही पाहिजे, वय काय, या संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। की बघा कालच नुकतंच पेपरमध्ये कातणार यावेळी सांगितलंय की आरोग्य विभागात पद भरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृतीबंध जाहीर होणार आहे। किती जागाचा? तर बघा नागपूर आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची हजारो पद रिक्त असून ज्यामध्ये आरोग्य यंत्रणा याच्यावर ताण आल्यामुळे, अतिरिक्त ताण पडल्यामुळे कर्मचाऱ्यांना रिक्त पद भरतीमुळे अनेक अडचणी, यामध्ये सार्वजनिक विभाग अधिक सक्षम असण्यासाठी राज्यातील केंद्र उपस्तरातून काय राज्यात लवकर किती 2070, लक्षात घ्या किती 2070 जागाची पद भरती होणार। किती 2070 जागाची। तर यामध्ये जो काही शासन निर्णय होता 13 फेब्रुवारीच्या राज्यानुसार की उपकेंद्र आहेत, त्यानंतर आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये जागा येतील, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर ट्रामा केअर सेंटर या संस्थांसाठी काय आवश्यक जागा निश्चित आहे। म्हणजे इथं काय तुम्हाला जागा निघणार आहेत, म्हणजे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे की ज्यामध्ये आरोग्य केंद्राचे 75% ज्या ठिकाणचे आरोग्य केंद्र 75% काम पूर्ण झालं त्या ठिकाणी, आणि अशा 86 याच्यामध्ये 737 नियमित पदे भरती आणि 1233 काय कुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे काय भरती होणार, म्हणजे काय कंत्राटी पद्धती। तर या कंत्राटी पद्धतीमध्ये काय ही भरती होणार आहे। बघा यामध्ये राज्यात 46 आहे, प्राथमिक किती 4 स्त्री आहेत, त्याच्यामध्ये 10 उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर 86 आरोग्य संस्था समावेश, सार्वजनिक आरोग्य अधिकारी, गट वैद्यकीय अधिकारी पदाच्या प्रक्रियेला 400 आदोधी वैद्यकीय शासकीय सेवेत सामावून घेण्याची वैद्यकीय संघटनेने काय मागणी केली, म्हणजे जवळपास 270 जागा काय तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत। बघा मग विचार केला की तुम्हाला नेमकं पात्रता काय असणार आहे, लक्षात घ्या की पात्रतेचा विचार केला तर पात्रता जवळपास काही पदे कोणते 12वी पास लागतील, काही ठिकाणी तुम्हाला ANM किंवा JNM हे तुम्हाला शिक्षण लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय संगणक ज्ञान प्रमाण असलं, काय संगणक ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, यासाठी MSCIT सर्टिफिकेट असलं पाहिजे, त्यानंतर पदवी। लक्षात घ्या काही ठिकाणी तुम्हाला काय MBBS जे काही इतर पदे हे तत्सम पदासाठी काय वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला पात्रता यासाठी असणार आहेत। बघा वय वर्ष किती 18 वर्ष, लक्षात घ्या 18 वर्षापासून तुम्ही अर्ज प्रणाली सादर करू शकता। 18 वर्ष पूर्ण असली पाहिजे। तर जास्तीत जास्त किती वय ज्यांचं जास्त आहे राखीव SC ST प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही काय अर्ज याच्यामध्ये सादर करू शकता। मग याच्यानुसार कॅटेगरीनुसार 32-35 वर्षापर्यंत 38 वर्षापर्यंत काय वयामध्ये तुम्हाला शिथिलता देण्यात आली। तर बघा या संपूर्ण माहितीसाठी आपल्या काही अडचण असली तुम्ही मला संपर्क करू शकता। 73 87 50 58 02 या संपूर्ण पदभरतीसाठी आपले लवकरच YouTube लाईव्ह सेशन सुरू होतील। बॅच नोट संपूर्ण आपल्या त्रिशा फाउंडेशन ॲपवर तुम्हाला लवकरच उपलब्ध होईल। तर पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा।